हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी ओरिओ बिस्किटचा केक बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी मी 2 बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत. हे पहा बिस्किट आहे. आता यामधली जी मधली क्रीम आहे ना, ती आपण काढून घ्यायची आहे. सर्व बिस्किटामधली क्रीम काढून घ्यायची आहे. तर या बिस्किटामध्ये क्रीम ही जास्त असेल तर आपण तिचा आयसिंगसाठी उपयोग करू शकतो, पण आपल्याकडे आता क्रीम जास्त नाही आहे. अशी सर्व बिस्किटामधील क्रीम आता आपण काढून घेतलेली आहे. आता ही बिस्किटे आहेत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतायची आहेत आणि याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. असे तुकडे केल्याने मिक्सरला ते लवकर बारीक होतात, म्हणजे जास्त वेळ लागत नाही. आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. ह्याची अशी पेस्ट तयार होते पहा. हे बारीक केलेली बिस्किटे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहेत. आता ह्या बारीक केलेल्या बिस्किटामध्ये लागेल तसं थोडं थोडं दूध घ्यायचं आहे आणि ह्याला आपण एक बीटरने चांगलं फेटायचं आहे. दूध थोडं कमी पडलेलं आहे म्हणून आपण अजून एक वाटी दूध घ्यायचं आहे. जसं लागेल तसं थोडं थोडं घ्यायचं आहे पहा. आता आपण याला चांगलं फेटून घेऊया. एकाच डायरेक्शनने याला भरपूर फेटायचं आहे. हे पहा, मी आता भरपूर फेटलेलं आहे. केकचं बॅटर आता तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि यानंतर थोडंसं दूध घालून पुन्हा फेटून घ्यायचं आहे. केक नेहमी स्पॉन्जी होण्यासाठी आपण यामध्ये सोडा हा नेहमी शेवटीला घालायचा आहे. आता एका भांड्यामध्ये आपण बटर पेपर लावायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आता आपण हे बॅटर ओतायचं आहे. केकची कोणतीही प्रीमिक्स न वापरता हा केक अगदी झटपट तयार होतो. हा केक आपल्याला आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा. आता आपलं बॅटर यामध्ये ओतून झालेलं आहे. यानंतर आपण आता याला आपण टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे हवेचे बुडबुडे निघून जातील. हे पहा, इकडे आपण केकची भांडे आता गरम करायला ठेवले होते. आता यामध्ये आपण मीठ ओतायचं आहे आणि त्यानंतर भांड्यामध्ये एक जाळी किंवा एखादी प्लेट ठेवला तरीही चालेल. यानंतर यावरती आपण केकची भांडी ठेवायची आहे. केक तयार होण्यासाठी जवळजवळ 40 ते 45 मिनिट लागतात. आणि गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे. केक तयार झाला आहे का नाही आपण सुरीच्या साहाय्याने पाहायचं आहे. सुरीला मिश्रण चिकटलेलं नाही, त्यावरती आपला केक तयार झालेला आहे. आता आपण यातील केक काढून घ्यायचा आहे. हे पहा, केक आपला कसा तयार झालेला आहे. आता आपण सुरीने कडेने काढून घेऊया.
अशी वरती प्लेट ठेवायची आहे आणि आपण केक काढून घ्यायचा आहे. हे पहा, आता यावरती जो बटर पेपर आहे तो काढून घ्यायचा आहे. केक हा नेहमी थंड झाल्यावरच कट करायचा आहे. गरम असतानाच कट केल्यास तो तुटायची शक्यता असते. हे पहा, आपला केक कसा तयार झालेला आहे. आता याला आपण कट करून घेऊया. ही केकची रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.